निवडणुकीपूर्वी राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हे 3 मोठे लाभ। तर आत्ताची ही मोठी अपडेट आहे। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतच्या इंग्रजी या विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्लिशच्या ग्रामरचे परिपूर्ण मराठी आणि हिंदीमधले व्हिडिओज, त्यासोबतच नागरिक आणि कर्मचारी बंधू भगिनींसाठी इन्फॉर्मेशनल म्हणजेच माहितीपर व्हिडिओज, आणि या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेल्या आहेत। त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। तर आपल्या आजच्या या व्हिडिओचा विषय आहे की राज्य कर्मचाऱ्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी 3 मोठे लाभ मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, आणि ही एक मोठी अपडेट आता समोर आलेली आहे। याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत। तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका, आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर जास्तीत जास्त शेअर करायलाही आपण विसरू नका। चला तर याबद्दलची सविस्तर माहिती आता विस्ताराने जाणून घेऊया। तर राज्यातील विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे। त्यापूर्वी राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठे 3 लाभ मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्यातील पहिला लाभ आहे पेन्शन लाभ। तर राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची युनिफाईड पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करण्यात आलेली आहे, परंतु सदर पेन्शन योजना राज्य कर्मचाऱ्यांना मान्य नसल्याने राज्य शासनाकडून गठीत पेन्शन समितीने दिलेल्या अहवालातील सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना व केंद्र शासनाची युनिफाईड पेन्शन योजनेचा अभ्यास करून ज्या योजनेमध्ये सर्वाधिक लाभ होईल अशी पेन्शन योजना राज्य कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येणार आहे। सदर पेन्शनचा लाभ राज्य कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच दिला जाण्याची शक्यता आहे। युनिफाईड पेन्शन योजनेमध्ये निवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून देण्याची तरतूद आहे, परंतु त्यामध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान कायमस्वरूपी ठेवल्याने कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी आहे। यामधील दुसरा लाभ जो आहे तो आहे वेतन त्रुटी। तर याला म्हणू आपण न्यू पे स्केल। राज्यातील कर्मचाऱ्यांच्या 7व्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी दूर करण्यासाठी राज्य शासनाकडून वेतन त्रुटी निवारण समितीचे गठन करण्यात आलेले आहे। सदर समितीकडून राज्यातील ज्या पदांच्या वेतनामध्ये त्रुटी आढळून आलेली आहे अशा पदांच्या वेतन त्रुटीमध्ये सुधारणा करण्याबाबत सदर समितीला दिनांक 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। म्हणजेच सदर सुधारित वेतन श्रेणीचा लाभ कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणुकीपूर्वीच मिळण्याची शक्यता आहे। यामध्ये तिसरा आहे वाढीव महागाई भत्ता लाभ। राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2024च्या वाढीव महागाई भत्ता वाढ बाबतचा निर्णय या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे। म्हणजेच निवडणुकीपूर्वी राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शन, वेतन त्रुटी निवारण तसेच वाढीव महागाई भत्ता अशा प्रकारचे लाभ मिळू शकतात अशी एक शक्यता या निवडणुकीपूर्वीच वर्तविण्यात आलेली आहे। तर एकंदरीत आज जे 3 लाभ, वाढीव महागाई भत्ता लाभ, त्यासोबतच वेतन त्रुटी आणि सोबतच यामध्ये पेन्शन लाभ, असे 3 लाभ येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्यातील कर्मचारी बंधू भगिनींना मिळणार असल्याची एक माहिती समोर येत आहे। त्यामुळे अतिशय कामाचा हा व्हिडिओ आपल्याला असल्यामुळे आपण याला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं अशी मी आपल्याला विनंती करतो। सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण तेही आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घ्यावेत। सोबतच या चॅनलवर आपण नवीन असाल तर हे चॅनल एज्युकेशनल मनोहर हे आपण खाली असलेलं लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबून सबस्क्राईब करावं अशी मी सुद्धा आपल्याला यावेळी जाताना पुन्हा एकदा विनंती करतो, आणि मी आपली आता रजा घेतो। सर्वांना माझा नमस्कार।